उत्तर कर्नाटकातील लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेला बेळगाव धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्प पुन्हा एकदा विलंबाच्या भोवऱ्यात अडकला असून यामुळे राजकीय वर्तुळात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुमारे 73 किलोमीटर लांबीच्या या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 2004 साली प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरीही मिळाली होती. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नामुळे या प्रकल्पाला गती मिळाली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यामध्ये एकूण सुमारे 1500 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी जवळपास 80% जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी उर्वरित जमिनीच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नामुळे प्रकल्पाला मोठा अडथळा निर्माण झालाय. जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प वर्षानुवर्षे पुढे ढकलला जात आहे. हा प्रकल्प आता राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला असून काँग्रेस आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पदभार स्वीकारून 2 वर्षे झाली तरी प्रकल्प पूर्णत्वास का गेला नाही असा सवालही उपस्थित करण्यात जातोय. ಬೆಳಗಾವಿ ಕಿತ್ತೂರು ಧಾರವಾಡ ರೈಲು ಮಾರ್ಗದ ಬೆಳಗಾವಿ ನಾಗರಿಕರ ಕನಸು ಬಹಳ ದೀರ್ಘವಾದದ್ದು. 20 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಅದು ಸರ್ವೆ ಆಗಿದೆ. ಯಾವಾಗ ದಿವಂಗತ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರು ಮೊದಲ ಸಲ 2004ರಾಗಿ MP ಆದರೂ ಅಲ್ಲಿಂದ ಅದು ಕನಸಾಗೇ ಉಳಿದೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಸರ್ವೆ ಅಂದರು, ಮತ್ತೊಂದು ಸರ್ವೆ ಅಂದರು, ಇನ್ನೊಂದು ಸರ್ವೆ ಅಂದರು. ಸರ್ವೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ಆಗಿದೆ. ಆದರೆ 2026 ಬಂದರೂ ಸಹಿತ 22 ವರ್ಷ ಆದರೂ ಸಹಿತ ಅದು ಅನುಷ್ಠಾನ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಅದು ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವ್ರ ಕನಸು. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಅನೇಕ ಸಲ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಈಗ ಹಾಲಿ MP ಗಳಾದಂಥ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಅನೇಕ ಸಲ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಜೊತೆ ಸಭೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೇನು ಎಲ್ಲ ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮುಗಿತಂತ ಹೇಳಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಸಹಿತ ಅನೇಕ ಸಲ ಇದನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಸಹಿತ ಅದು ಪೂರ್ತಿ ಆಗಲಿಲ್ಲ, ಪೂರ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರು ತೀರ್ಕೊಂಡ 5-6 ವರ್ಷ ಆತೀಗ. ಇಷ್ಟಾದರೂ ಸಹಿತ ಅದು ಇನ್ನೂ ಅದು ಯೋಜನೆ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಎಲ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಲಿ ಸಲದ MP ಗಳಾದಂಥ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಅನೇಕ ಸಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಅವರ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಸಾಲವಲ್ಲದೇನೋ ಅಂತ ಅನಿಸ್ತೈತಿ. ಆದ್ದರಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಏನು ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಕಳ್ಕೊಂಡವರಿಗೆ ಅದನ್ನು ಬೇಗ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ अनुष्ठानಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास बेळगाव आणि धारवाड यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होणार असून उत्तर कर्नाटकातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प विलंबाला सामोरा जात असल्याचा आरोप नागरिक आणि आंदोलनकर्ते करत आहेत. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी.